श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये 3 दिवसांचं जे गुरुचरित्र सारामृत आहे त्याचं पारायण कसं करायचं, त्याची विधी काय आहे आणि ते कशा पद्धतीनं पार पाडायचं, त्यासोबतच तुम्ही स्वामींना जर तुम्हाला गुरु मानायचं आहे तर हा गुरुपौर्णिमेचा जो बुधवारचा दिवस आहे तो सर्वोत्तम आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि नक्की बघा. तर पहिल्यांदा सुरुवातीला मी हे सांगते की जर तुम्हाला आपल्या स्वामी समर्थांना जर गुरु मानायचं असेल तर तुम्हाला मठामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता, स्वामी केंद्रामध्ये जाऊ शकता. तिथे जाऊन तुम्ही तुमच्या भाषेमध्ये स्वामींना आपल्या मनामधली जी काही आहे की माझं जे अज्ञान आहे मी तुमच्या चरणावर ठेवत आहे आणि तुमचा जो मंत्र आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी, हा जो मंत्र आहे तो मी त्या मंत्राचा मी गुरुमंत्र म्हणून स्वीकार करत आहे. त्यासोबतच तुमचं जे नामस्मरणाचा जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, या मंत्राचा सुद्धा मी स्वीकार करत आहे आणि या मंत्रावरती मी पूर्ण विश्वास ठेवणार आहे आणि त्यासोबतच मी तुमच्या चरणावरती जे माझे अज्ञान ठेवलेलं आहे आणि तुम्ही माझं चांगलं कराल किंवा तुम्ही माझ्या कायमसोबत असाल हा माझा विश्वास आहे असं बोलून तुम्ही आजपासून माझे गुरु आहात असं बोलून स्वामींना एक नारळ अर्पण करायचं आहे, एक फूल अर्पण करायचं आहे आणि खडीसाखरेचा नैवेद्य स्वामींना अर्पण करायचा आहे आणि त्यांना जो मुजरा असतो तो मुजरा घालायचा आहे. त्यानंतर हा तुमचा जो गुरुमंत्र आहे तो तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर स्वामींना गुरु मानून झाल्यानंतर आता हे 3 दिवसाचे जे पारायण आहे ते कसे करायचे ते मी तुम्हाला सांगते. तर आता 29 तारखेला आहे गुरुपौर्णिमा, तर उद्या आहे सोमवार, म्हणजे सोमवार 27 तारखेला जर तुम्ही पारायण सुरू करताय 27 हे पारायण गुरुचरित्र सारामृतामध्ये असतात 21 अध्याय असतात. तर 21 अध्यायांचं वाचन कसं करायचं ते मी आता तुम्हाला सांगते. 21 अध्यायामध्ये सोमवारी आपल्याला काय करायचं, सकाळी लवकर उठून स्नान करून जी पूजाविधी जी मांडणी असते ती करायची आहे. एक पाट घ्यायचा आहे स्वच्छ किंवा चौरंग घ्यायचा आहे, त्याच्यावरती स्वामींचा फोटो असू द्या किंवा स्वामींची मूर्ती असू द्या, स्वामींना स्वच्छ पाण्याने अंघोळ घालून गोमूत्र वगैरे शिंपून त्याच्यावरती टाकून त्यानंतर पंचामृताने स्नान घालून स्वामींची जी मूर्ती आहे ती स्वच्छ पिवळ्या रंगाचा कापड त्याच्यावरती अंतरायचं आहे आणि त्यावरती स्वामींची मूर्ती ठेवायची आहे. हळदी कुंकुमार्जन करायचं आहे त्या जागेवरती, त्यावरती स्वामींची मूर्ती ठेवायची आहे. जे तुम्ही वस्त्र घालाल, काही हार घालाल, फुले घालाल, फुले व्हायची आहे, पिवळी फुलं व्हायची आहे. स्वामींच्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि कलश ठेवायचा आहे. तुम्ही कलशसुद्धा ठेवू शकता. जागा अपुरी असेल तर तुमच्या देवाऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही हे साधे भोळेपणाने माझी साधी भोळी सेवा मानून घ्या असं बोलून तुम्ही देवाऱ्यामध्ये सुद्धा खाली पिवळं वस्त्र टाकून छोट्याशा जागेमध्ये सुद्धा तुम्ही ही मांडणी करू शकता. स्वामींच्या बाजूला नारळ ठेवायचा आहे, कलश ठेवू शकता किंवा कलश ठेवायचा नसेल तर एक नारळ फूल अर्पण करायचं आहे आणि दिवा लावायचा आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा पारायण सुरू करण्याआधी आपल्याला गणपती बाप्पाचा 5 वेळा मंत्र बोलायचा आहे किंवा अथर्वशीर्ष तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही अथर्वशीर्षसुद्धा बोलू शकता. हे बोलल्यानंतर किंवा ओम गंग गणपतीचा 5 वेळा मंत्र जाप करून तुम्ही त्यानंतर स्वामींचा श्री स्वामी समर्थांचा 108 वेळा मंत्र जाप करायचा आहे आणि नंतर गुरुचरित्र सारामृत ह्याच्यातला पहिला ते 1 ते 7 अध्याय वाचायचे आहेत. हे अध्याय वाचल्यानंतर पुन्हा ओम गंग गणपतीचा तुम्हाला जप करायचा आहे 5 वेळा. त्यानंतर श्री स्वामी समर्थांची 1 माळ जप करायची आहे आणि जर शक्य असेल तर स्वामी समर्थांचं अशक्य ही शक्य करतील स्वामी हे जे मंत्र आहे ते सुद्धा तुम्ही बोलू शकता. ते बोलून झाल्यानंतर आपल्याला स्वामींची आरती करायची आहे. आरती केल्यानंतर स्वामींना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. खडीसाखरेचा नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता किंवा जे काही तुम्ही गोड बनवलेलं असेल त्याचासुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. हा झाला पहिला दिवस. आता दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीनं करायचं आहे. तो पाठ हलवायचा नाही आहे. त्या पाठाच्या समोर आपल्याला जे गुरुचरित्र सारामृत आहे ते एका लाकडी ह्याच्यावरती अजून एका पाटावरती आपल्याला ते गुरुचरित्र सारामृताचा जो ग्रंथ आहे तो ठेवायचा आहे. त्याला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती सुद्धा फुलं व्हायची आहेत
आणि तो लाल कपड्यामध्ये तो ग्रंथ जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर तो ग्रंथसुद्धा आपल्याला हलवायचा नाही आहे जागेवरून. त्याच ठिकाणी 3 दिवस आपल्याला तो ठेवायचा आहे. जर तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर तिळाचा किंवा तुपाचा दिवासुद्धा तुम्ही लावू शकता. हा अखंड दिवा तुम्हाला तेवत ठेवायचा असेल तर तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. त्यानंतर सुरुवात करण्याआधी हा तिसऱ्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही याच पद्धतीने 1 ते 7 अध्याय झाल्यानंतर 8 ते 14 अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी. त्यानंतर तिसऱ्या दिवशी जे आहे ते 15 ते 21 अध्याय जे आहेत ते आपल्याला वाचायचे आहेत आणि स्वामींची आरती करायची आहे. आता सुरुवातीला पारायण जेव्हा आपण सुरू करतो त्यावेळेला श्री स्वामी समर्थांच्या चरणावरती आपल्याला बोलायचं आहे की मी जशी मला जमेल तशी माझ्या साधे भोळेपणाने मी जी सेवा करणार आहे ती गोड मानून घ्या, असं बोलून हातामध्ये जर तुमची कोणती इच्छा आहे तर ती इच्छा कशी बोलायची, कसा संकल्प सोडायचा हे मी तुम्हाला सांगते. आपल्या उजव्या हातामध्ये एक फूल घ्यायचं आहे, त्यावरती थोडी पाणी आणि अक्षता टाकायचं आहे. पाणी खाली पडू द्यायचं नाही आहे. त्याच्या खाली ताट ठेवायचं आहे आपल्या हाताखाली आणि डाव्या हाताने उजव्या हातावरती थोडं पाणी एकदा पाणी टाकायचं आहे आणि बोलायचं आहे की आपलं नाव घ्यायचं आहे आणि आपलं गोत्र सांगायचं आहे. हे गोत्र असं गोत्र आहे. मी आज स्वामी तुमच्या चरणी लीन होऊन तुम्हाला शरण जात आहे आणि माझ्या घरामध्ये सुखशांती समृद्धी यावी. त्यासोबतच जर तुमची कोणती इच्छा असेल ती इच्छा बोलून माझी ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी आजपासून 3 दिवसाचे जे पारायण करत आहे ते साध्या भोळ्या पद्धतीने करणार आहे. तर ते पारायण तुम्ही माझ्याकडून करून घ्या. ही जी माझी सेवा आहे ती निर्विघ्नपणे तुम्ही माझ्याकडून करून घ्या आणि माझी जी सेवा आहे ती स्वीकारा, अशा पद्धतीनं बोलायचं आहे. आणि ते जे पाणी आहे ते ताम्हणामध्ये सोडायचं आहे. 3 वेळा त्याच्यावरती पाणी टाकून ते पाणी जे आहे ते ताम्हणामध्ये सोडायचं आहे आणि ते ताम्हणातलं पाणी जे आहे ते आपल्याला कोणत्याही झाडाला अर्पण करायचं आहे. तुळशीला सोडून कोणत्याही तुम्ही झाडाला ते अर्पण करू शकता. तर अशा पद्धतीनं हा संकल्प जो आहे तो पारायण चालू करण्याच्या आधी म्हणजे सोमवारी सकाळी आपल्याला हा संकल्प सोडून आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे. आता 3 दिवसाचं जे पारायण आहे ते पूर्ण झाल्यानंतर चौथ्या दिवशी ते तिसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला जे आपण स्वामींची मूर्ती मांडलेली आहे चौरंगावरती ती हलवायची नाही आहे. ते जसंच्या तसं ठेवायचं आहे आणि चौथ्या दिवशी आपल्याला ते पुन्हा त्याला नैवेद्य दाखवून पाया पडून आरती करून आपल्याला ते उचलायचं आहे. तिसऱ्या दिवशी आपल्याला ते उचलायचं नाही. ज्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे त्याच दिवशी आपल्याला ते हलवायचं नाही आहे. त्या दिवशी आपलं जे पारायण आहे त्याची सांगता करायची आहे. जशी तुम्हाला वेळ मिळेल सकाळी तुम्ही ग्रंथ जो आहे तो सकाळीच वाचायचा आहे. सकाळी पहाटे 3 ते 12पर्यंत वाचायचा आहे. संध्याकाळीसुद्धा तुम्ही वाचू शकता. फक्त दुपारी 12 ते 1 या दरम्यान आपल्याला स्वामींच्या निद्रेची वेळ असते. त्यामुळे ह्या वेळेमध्ये आपल्याला हे पारायण वाचायचं नाही. निद्रेची किंवा भिक्षेची वेळ असते असं मानलं तरीसुद्धा चालू शकतं. तर या वेळेमध्ये आपल्याला हे पारायण वाचायचं नाही आहे. तुम्ही दिवसभर अत्यंत उत्तम काळ म्हणजे तो आहे पहाटेचा काळ, ज्यामध्ये आपल्याला कोणीही हे करू शकत नाही, डिस्टर्ब करू शकत नाही किंवा कोणीही आपल्याला उठवू शकत नाही. हे पारायण एकदा वाचायला घेतल्यानंतर मध्ये बोलायचं नाही आहे किंवा दुसरा विचार करायचा नाही आहे. फक्त शांत आवाजामध्ये हळू आवाजामध्ये आपल्याला हे पारायण वाचायचं आहे. त्यानंतर आरती करून या पारायणाची आपल्याला तिसऱ्या दिवशी सांगता करायची आहे. परंतु ते जी आपण मांडलेली आहे पूजा ती उचलायची नाही आहे, चौथ्या दिवशीच उचलायची आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी जसं मला जमेल त्या पद्धतीनं तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच माहितीसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.